जरा बरं घ्या बोलतो जरा नमस्ते. पुढे येतात पुढे. नमस्ते. तर आज आपण आहोत दत्तात्रय माळसेकरे, एक प्रगतशील शेतकरी, की जिथं नवीन नवीन काहीतरी वेगळंच काही केलं जातं आहे. किंवा या ठिकाणी चिंचची बाग आहे. झाडं काय 6-7 वर्षाच्या पेक्षा मोठी आहेत. आणि या ठिकाणं डाळिंब आहे. तर डाळिंब पिकामध्ये पहा अंतर यांनी किती अंतर आहे पहा, साधारण 4 ते 5 फुटाचं सुद्धा अंतर नाही आहे. आणि डबल लाईन ड्रीप आहे, चिंचेला पण ड्रीप आहे. या ठिकाणी तुम्हाला आंबा पण आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेवगा पण लागवड केली. त्यानंतर या ठिकाणं तुम्ही जर थोडंसं पुढं आलं तर काय म्हणतात त्याला, तर नवीन मल्टीक्रॉप सिस्टीम जी आहे या ठिकाणं तुतीची पण लागवड केलेली आहे त्यांनी. त्यानंतर आंब्याचे आहे. त्यानंतर तुमचं जो हादगा आहे नवीन कलरचा तोही या ठिकाणी आहे. म्हणजे मल्टीक्रॉप स्टेज जी सिस्टीम आहे कॅश क्रॉपमधली, डाळिंब असेल, चिंच असेल, शेवगा आहे, आंबा आहे. तर अशा पद्धतीनं ही आधुनिक पद्धत जी शेतीची अवलंबली आहे. तर ह्याचं काही नवीन शास्त्र असेल तर हे नंतर तुम्हाला सांगण्यात येईल. कारण पहा आता तुम्ही आपल्याकडं सर्वसामान्यपणे चिंचेची बागच असते किंवा डाळिंबाचीच बाग भेटते. त्यानंतर आंब्याचीच दिसते, म्हणजे असं आहे, किंवा जांभळाचीच बाग दिसते, स्पेशली केले जातात. पण या ठिकाणं असं व्हरायटी ऑफ प्लांटेशन एकाच क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणं अशा पद्धतीनं आणि हायटेक पद्धत ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये तुम्हाला तण दिसेल, मल्चिंग केलेलं दिसेल, सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण याला जे हायटेक मी का म्हणतोय, तर या ठिकाणं पहा कॅश क्रॉपमध्ये आपण डाळिंब वेगळं घेतो, चिंच वेगळी घेतो, आंबा वेगळं घेतो, हादग्याचं जे आहे ते वेगळं घेतो, तुतीची वेगळी लागवड करतो. तर ह्या लागवडी वेगळ्या नसून एकाच प्लॉटमध्ये आहेत. आणि अशा हा अभिनव प्रयोग माळसेकरे साहेबांनी राबवलेला आहे. तर ज्यावेळेस त्यांच्या आज वेळ घेतली होती, परंतु ते बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी भेटता आलं नाही आहे. तर जे काय असणार आहे या प्रयोगापाठीमागं किंवा प्रयोगशीलतेपाठीमागं त्यांचं काही तंत्रज्ञान असणार आहे, हे तुम्हाला ज्यावेळेस त्यांची प्रत्यक्ष भेट होईल त्यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न राहील. आणि हे दाखवण्याचा किंवा सांगण्याचा उद्देश की बुवा आतापर्यंत सगळे शेतकरी आहेत, प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची शेती केली. डाळिंबामध्ये कोणी डाळिंब किंग झालं, कोणी चिंचेमध्ये झालं, आंबा किंग झालं, काय ते काय जे काय वेगवेगळे पुरस्कार भेटतील त्या पद्धतीने असेल. परंतु अशा पद्धतीची शेती ही या ठिकाणं तुम्हाला दाखवण्याचा उद्देश आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे वेगळा आहे, की मल्टीक्रॉप स्टेज कॅश क्रॉप कसे घेतले जातात किंवा कसे घ्यावेत ह्याचं एक नवीन पद्धतीचं या ठिकाणचं हे तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. ह्याच्या पाठीमागे बाकीचा कोणताही दुसरा इतर उद्देश नाही आहे. आणि या ठिकाणं कोणाला म्हणजे काय वाटत असेल की बाबा अशा पद्धतीने का क्रॉपिंग केलं आहे, कारण हा प्रत्येकालाच पडणारा प्रश्न असणार आहे. तर त्याची उत्तरं नंतर तुम्हाला मिळतील किंवा देण्याचा प्रयत्न करत राहील. तर पाहूया आपण नेमकं काय होतं आहे यावरती. आणि अशा पद्धतीने बाग आहे, यामध्ये वेलवर्गीय वाढवतात, सिंगल स्टेजवरती वाढवतात, डबल काय आहे असं वाढवणार आहेत. ह्याचं काही मला पण काही गणित आता काही समजलेलं नाही आहे, पण हे दाखवतोय कारण का मी पण नवीनच पाहिलं आहे. मी त्यांनी सांगितलं मला डाळिंबाची बाग आहे आमची, असं असं आहे, तर वेगळं आहे म्हणून चला. चिंचेची बाग आहे, मला वाटलं सेपरेट असतील, तर त्या सेपरेट काय नाही आहेत. इथं चिंच एकाच ठिकाणी आहे, आंबाही तिथंच आहे, जांभळही तिथंच आहे. हे सांगण्याचा उद्देश काय, या ठिकाणं या शेतीचं गणित मलाच समजलं नाही आहे. तर ते तुम्हाला समजेल की मी जेव्हा त्यांना प्रत्यक्षात जेव्हा त्यांची माझी भेट होईल त्यावेळेस तुम्हाला त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.